कुठे असते तू? कवठेड्याला. तब्बल 20 वर्षानंतर तू शाळेत आलेली आहे. शाळेचे ते दिवस, जुने दिवस आणि आजचे तुला काय फरक वाटते? नाही, तेव्हा म्हणजे कसं मिळून राहत होतं सगळेजण. आता कसं वेगवेगळं वाटत आहे. नवीन नवीन चेहरे दिसत आहे सगळ्यांचे आणि असं वेगळं वातावरण असल्यासारखं वाटत. शाळेतल्या जुन्या आठवणी तुला काही आठवतात का? हो, आठवतात. एखादी प्रसंग सांग की ज्यामुळे तुला अजूनही कधी कधी वाटते आपणही शाळेत जावं असं. असा एक प्रसंग नाही, या पुष्कळाचे प्रसंग आहे. तुला गाण्याची आवड आहे, आजही तू भजन वगैरे गातेस, बरोबर आहे ना? त्यावेळेला तू शाळेत असताना कधी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वगैरे सहभागी व्हायची? प्रत्येक वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माझा भाग असायचा. एखादी गाण्यावर तू डान्स केली, तो गाणं आठवतो तुला? आठवते. सांग कुठल्या गाण्यावर डान्स? वेसवची पारू नेसली ग माझ्या. खेळामध्ये तुला आवड होती? हो. कोणते खेळ खेळलेले? नाही, खेळामध्ये तशी नव्हती मला. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आठवत? सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये. असे कार्यक्रम तुला जो खूप आवडायचा शाळेमध्ये एखादा? सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वगैरे खूप जास्त आवड. कधी पनिशमेंट झाली तुला? नाही, असं आठवत नाहीये. कधी होमवर्क नाही केली, कधी एखाद्या वेळेला late नाही, आली? असं आठवत नाहीये कधी झाली. कशी वाटते आपली शाळा आज या मस्त आहे ठिकाणी? सर, खूप मस्त आहे. तो आपल्या मैत्रिणींना काय संदेश देशील? असंच नेहमी म्हणजे एकमेकींना म्हणजे भेटघाट होत राहावं असं वाटतं. धन्यवाद. तुला खूप शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी. आज स्नेह कायम ठेवा. धन्यवाद. तब्बल 18 ते 20 वर्षानंतर तू शाळेत आलेला आहे आपल्या मित्रांना मैत्रिणींना भेटण्यासाठी, आहे ना? 20 वर्षापूर्वीचे शालेय दिवस आणि आजचे दिवस तुला काय फरक वाटत आहे भेटून? आजचे दिवस म्हटलं तर आज जर मी भेटलो तर सर आहे ना, मला पुराणे दिवस आठवत आहे. जसं आम्ही इथं शिस्तप्रिय आणि खूप मस्ती केली आणि प्रिय दिवस आहे ना शिक्षणामुळं घेतलो नाही का. त्याच्यामुळं तुमचं प्रेम भेटलं, टेमुरे सरांचं भेटलं, सर्व सरांचं भेटलं. त्याच्यामुळं मला खूप आनंद होत आहे का इथं आलो ना, खूप आनंद होत आहे का जुने दिवस आम्हाला आठवत आहे. एखादी 18 ते 20 वर्षापूर्वीचा एखादा क्षण की त्या शालेय जीवनामध्ये मस्त्या करणारे मित्र, काही वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग घेणारे, असे काही क्षण असतात की जे आपण विसरू शकत नाही. तर त्या तुझ्या सोबत असणाऱ्यांपैकी तुला आठवते का वर्गामध्ये सर्वात जास्त खोड्या करणारे, बदमाशा करणारे कोण होते, अशी काही आठवते? आता खोड्या करणारे, अरे राकेश पाचभाई होता जास्त खोड्या करणारा सर. तो आहे ना जास्त खोड्या करे. आणि आकाश नांदेकर होता नाही का. त्याच्यामुळे नाही का खूप मजा आहे, पण खोड्या करे पण खूप छान फ्रेंड वाटते नाही का. कधी असं झालंय का एखाद्या विद्यार्थ्यांमुळे चुकीमुळे सर्व वर्गाला शिक्षा भेटली, असं कधी प्रसंग झाला होता का शाळेत वर्गात? हो सर, 8वी मध्ये आलतो ना, रवी विकेनं मला मारलं होतं 2 वेळा. मी मोठ्यानं आवाज दिला सर म्हणून. टेमुरे सर धावत आले आणि त्याला बद मारले. मंगेश, वर्गमित्राबद्दल आज तुला वर्गमित्र बऱ्याच दिवसानंतर भेटत आहे नाही का. तर 20 वर्षानंतर तुला भेटून त्यांच्याशी गप्पा गोष्टी, वर्गमित्रिणी या सर्व एकत्र आज आलेल्या आहेत आणि आयोजनासाठी भरपूर तुम्ही परिश्रम घेतलेले आहात. तर काय संदेश देशील तू आपल्या मित्रांना आजच्या दिवशी भविष्यात पुढे जाताना? सर असंच तुम्ही आहे ना आपलं प्रेम आपल्यापाशी ठेवा. सर्व मित्र आहे ना कुठेही मिळणार तरी ठेवा आणि आहे ना 20-25 वर्षानंतर जर मिळाल असाच कार्यक्रम कुठेतरी घेऊ आपण आणि आहे ना एकत्र येऊ. धन्यवाद मंगेश, तुला खूप शुभेच्छा. थँक्यू सर. 18 ते 20 वर्षानंतर शाळेत आलास, कसं वाटतंय आज तुला मित्रांशी भेटून? खूप काय छान सर. एकदा कोटीच्या ह्या अपेक्षा आणि आनंद मला खूप छान वाटत आहे. आपल्या शाळेमधून शिकून जीवन कसं जगायचं. आता तत्पूर्वी माझे आनंद चालाक सर आणि के.आर. टेंभुर्णे सरांनी मला खूप काही मार्गदर्शन शिकवलं का जीवन कसं जगायचं बा. आणि तत्पूर्वी समाजामध्ये सेवेसाठी आणि कधीही तत्पर राहीन मी. आणि टेंभुर्णे सरांनीसुद्धा खूप काही मार्गदर्शन असं केलं आहे आणि हसता हसता शिकवलं आहे आणि हसता हसता खेळवलं आहे. स्वर्गीय श्री प्रभाकररावजी मामूलकर साहेब श्रद्धेय यांच्या संस्थेमध्ये ही शिवाजी हायस्कूल गोरी ही शाळा खूपच मला लाभदायक आहे. मी गावचा सुपैचाच आहे. मामूलकर साहेबाचा जन्मसुद्धा
चिंचोलीला झाल्यावर कर्मभूमी ही सुबईलाच आहे. तरी पण आपल्या संस्थेमधल्या सर्व शाळांमध्ये ही एक शाळा वेगळ्या प्रकारची आहे. चालाक सर, टेंभुर्णे सर आणि इतर सरांचे नाव सुद्धा घेतो, पण डोरलेकर सर, पडोळे सर सर्वांनी मला खूप काही शिकवलं. हसता हसता, खेळता खेळता आणि मन रमता रमता कसं निघून गेलं. आज 18 वर्ष झाली आमच्या स्नेहमिलन सोहळ्याला. सरांचा मी आभार करतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. आई वडिलांनंतर आपला जगाला आपल्या एक स्पर्श दिशा दाखवणारे म्हणजे आपले गुरु. त्यांनी जे घडवले आणि आपल्याला कळवले त्यांचीच ही आता म्हणजे आपल्याला लाभलेली देण आहे. धन्यवाद सर. शिवाजी हायस्कूल गोवरी, बॅच नंबर 2007 and 8